करतो. बिटल आणि शिरोई. कारण घ्यायला किंमत कमी आहे, त्याच्यामुळे विकायला अडचण येत नाही. दूध चांगलं आहे, प्रतिकार शक्ती चांगली आहे, वजन वाढ चांगली आहे, म्हणजे विक्रीला अडचण येत नाही. आपण जागेवर विकू शकतो, बाजारात नेऊन विकू शकतो, म्हणजे दोन्ही तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकतो. आणि आपलं जे काम आहे हे पूर्ण ब्रीडिंगवर काम आहे. अच्छा. म्हणजे मी क्वालिटीमध्ये काम करतो. पहिली गोष्ट, कटिंग मार्केटमध्ये फक्त 5% काम आहे माझं. म्हणजे जर फॉल्टी पीस असला, लंगड पांगड आंधळा आजारी, तर कटिंगला देतो. मी ते प्राणी शेतकऱ्याला देत नाही. सगळं हा ब्रीडिंग सेटअप आहे, सगळं ब्रीडिंग सेटअप आहे. आणि ईद मध्ये जे काम करतो, वर्षभर जे मेल विक्री होत नाही ब्रीडिंगला, ते मी वर्षात बरोबर ते 2 दात होते, मग ते ईदला विकून टाकतो मी. ब्रीडिंगला जे मेल विकत नाही ना, ते बकरीदला विकून टाकतो वर्ष. सध्या आता 5 ब्रीड मध्ये तुम्ही काम करताय. हो. बरं, हे 5 ब्रीड मध्ये काम करत असताना तुम्हाला याच्यामध्ये काय अनुभव आला की कुठला ब्रीड आता शेतकऱ्यांसाठी सध्या तरी फायद्याचा आहे? याचा विषय कसा आहे, शेळी पालन चालू करताना आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये काम करायचं हे अगोदर फिक्स केलं पाहिजे. बरं, मग आता फायदा कुठल्या मार्केटमध्ये? आपण घ्यायला 1 लाखाची शेळी घेऊ शकतो, पण तिची पिल्लं त्या भावात आपल्याला विकता आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. तसं शिरोई विठ्ठल ही जी ब्रीड अशी, यांची घ्यायला किंमत कमी असल्यामुळे विकायला अडचण येत नाही. आणि जर प्युअर मध्ये जर काम केलं आपण, तर आपण तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकतो. कटिंग मध्ये करू शकतो, ब्रीडिंग मध्ये करू शकतो, आणि ईद मध्ये बी करू शकतो. आपल्याला जर वाटलं भाऊ, समजा आता आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याला कधी कशाची गरज पडत नाही, कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर वाटलं भाऊ अत्यंत पैशाची गरज आहे, आपण 10 प्राणी आपल्याला लगेच बाजारात नेऊन विकू शकतो. कारण घ्यायला किंमत आपण कमी रेटने घेतलेली असते, त्यामुळे विकायला अडचण येत नाही. आणि वजन वाढ भेटलेली असते, त्याच्यामुळे प्रॉफिट वाढतो. थोडक्यात सोन्यासारखे जा आणि मॉडर्न पैसे घ्या. हो, तसं याचं. बरं, तुम्ही आता शिरोई आणि बिटल मला दाखवलं, तर आपल्याला दाखवा थोडे कसे तुमच्याकडे क्वालिटी कशी काय थोडक्यात पाहायला मिळेल आपल्याला. साहेब, ही शिरोई आहे. ही शिरोई मूळची राजस्थानची ब्रीड आहे. हिला 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध आहे. ऍव्हरेज आपल्या महाराष्ट्रात 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध देते. पिल्लाची वजन वाढ साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम पर्यंत पर डे शिरोईला वजन वाढ आहे. आपण ही कटिंग मध्ये पण, म्हणजे कटिंग मार्केट मध्ये पण विकू शकतो, ईद मध्ये पण काम केलं तरी चालतं, आणि ब्रीडिंग मध्ये केलं तरी चालतं. याच्यासाठी आपल्याला फार्मर प्राणी ठेवताना फक्त प्युअर ठेवले पाहिजे. जर आपण प्युअर मध्ये काम केलं तर आपण तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकतो. अच्छा. आणि घ्यायला किंमत कमी असल्यामुळे विकायला अडचण येत नाही. तसं कोंबडीत झालं, कोंबडीत भाव झाले गावरान आणि बॉयलर, तसं शेळीत नाही झालं. काळा बोकड कट केला तरी तेच भाव विकतो, पांढरा कट केला तरी तेच भाव विकतो. फक्त आपल्या शेतकऱ्याचा फायदा काय, आपल्याला वजन मॅटर करतं, आपल्याला वजन वाढ भेटली पाहिजे. मग मी सुरुवातीला ज्या उस्मानाबादी मध्ये 2 वर्ष काम केलं, उस्मानाबादीतून ह्या बाकी ब्रीड कडे वळण्याचं कारणच माझं ते. कारण ह्या ब्रीड मध्ये मला वजन वाढ चांगली भेटली. आता सध्या 4 ते 5 जाती आहे माझ्या फार्मवर. अच्छा. आता ही शिरोई त्याच्यामध्ये, ही शिरोई ही राजस्थानची ब्रीड, विशेष म्हणजे दुधासाठी आणि कटिंग मार्केटसाठी. हो, दोन्हीसाठी आता ही उपयोग आहे. दोन्हीसाठी उपयोग. याच्यामध्ये जुळ्या तेलाचं प्रमाण किती असतं सर? आता प्रत्येक जातीला पिल्ला देण्याचं प्रमाण वेगळं आहे साहेब. साधारण शिरोईला आहे ना 55 ते 60% जुळे 2 पिल्ला देण्याचं प्रमाण. आता महाराष्ट्रातल्या वातावरण टिकते का सर हे ब्रीड? टिकते ना, काय अडचण नाही. आता टिकायचा विषय असा आहे साहेब, शिरोई मूळची राजस्थानची ब्रीड आहे. जर डायरेक्ट राजस्थानवरून आणली तर थोडा शेट करायला थोडा प्रॉब्लेम येतो. पण तेच जर आपण फार्मरहून जर समजा शेट प्राणी घेतले तर काहीच अडचण येत नाही. आपल्या वातावरणात सूट झालेले जर प्राणी घेतले तर 99% अडचण येत नाही. ओके. आता शिरोई नंतर इथं काय आम्हाला पाहायला मिळणार सर पुढे? चला साहेब, आता ही बिटल आहे. ही जी ब्रीड ही पंजाबची ब्रीड आहे. हिला हाईट वगैरे जास्त असते आणि दूध पण जास्त असतं. लोकल म्हणलं तर अगदी उस्मानाबादी आणि संगमनेरी जितक्या प्रमाणात आहेत त्याच्या कैक पटीने अधिक सध्या बिटल वाढते. साहेब, विषय कसा आहे, बिटल वाढते म्हणजे बिटलला दूध चांगलं आहे. दूध चांगलं असल्यामुळे पिल्लाची वजन वाढ फास्ट होते, आणि पिल्लाची वजन वाढ फास्ट झाली म्हणजे आपल्याला कटिंगला चांगले पैसे मिळतात. आणि त्यातली त्यात जर आपण ब्रीडिंग मध्ये काम केलं तर कटिंग पेक्षा निश्चित ब्रीडिंग मध्ये पैसे जास्त आहेत. आणि ब्रीडिंग पेक्षा पण जर ईद मध्ये काम केलं, ईद मध्ये पण चांगले पैसे आहेत. म्हणजे ज्या शेळीला दूध जास्त त्या शेळीचे पिल्ल फास्ट वाढतात. त्यामुळं बिटलचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रात सध्या जास्त, म्हणजे जास्त शेतकरी सध्या बिटलकडे वळलेले आहेत. बरोबर आहे. हा, शिरोईचं पण तसंच आहे. आपल्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी, म्हणजे माझ्या हिशोबाने कमीत कमी 30% 25% सध्या शिरोईचं प्रमाण आहे सध्या महाराष्ट्रात. हो, सध्या महाराष्ट्रात शिरोई प्रमाण वाढते. शिरोईचं प्रमाण वाढतंय कारण आपल्या महाराष्ट्रातले व्यापारी अजमेर राजस्थान मध्ये जाऊन कटिंगचा माल खरेदी करायला जातात सध्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बघा तुम्ही किती शॉर्टेज आहे प्राण्यात. बरोबर आहे. शेळ्याचं इतकं शॉर्टेज आहे, महाराष्ट्रातले शेतकरी दुसऱ्या राज्यात जाऊन कटिंगचे प्राणी खरेदी करू राहिले. त्यामुळे इथून पुढच्या काळात भविष्यात कटिंग मार्केटमध्ये आणखीन चांगले दिवस येतील. कारण मटणाचे रेट दिवसेंदिवस वाढत चाललेले. बरोबर आहे. साधारणतः 800-900 रुपये पर्यंत. 800 रुपये सध्या आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात 800 रुपये किलो मटण आहे. बापरे. आणि शहरी भागात 850-900 रुपयापर्यंत मटण विकू राहिलं सध्या. त्यांचं आरोग्य, चारा आणि पाण्याबद्दल थोडक्यात नियोजन सांगा. साहेब, आपण शेड मध्ये जे आपण पाणी जे पाहिजे शेळ्यासाठी, त्यासाठी 1000 लिटरची टाकी आपण आतमध्येच फिट केलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला हे
कनेक्शन सेपरेट आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक एक पाण्याचा आपण हे अशा पद्धतीनं पाण्याची स्ट्रे बसवलेले आहेत. हा स्ट्रे रोज सकाळी साफ केला जातो आणि त्याच्यात स्वच्छ पाणी भरलं जातं. स्ट्रे हा रोज सकाळी साफ केला जातो, त्यामुळे शेळ्यांना स्वच्छ पाणी भेटतं. अगदी थोडक्यात सर आता चाऱ्याविषयी माहिती द्या मला. साहेब, आपण जो हिरवा चारा केलेला आहे तो 2 एकरामध्ये केलेला आहे. आणि तुरीचं भूस आपण वर्षाचं एकदा स्टॉक करतो. तुरीचं सीझन चालू असलं तर त्यावेळेस आपण स्टॉक करून घेतो. वर्षभर पुरण एवढं भूस आपण सीझनला स्टॉक करून घेतो. आणि हिरव्या चाऱ्यात 5 ते 6 प्रकारचा चारा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पूर्णपणे बघू शकता. सुक्या चाऱ्यांनी शेळ्यांची वजन वाढतात आणि हिरव्या चाऱ्यांनी जे आपण प्रोटीन वगैरे म्हणतो, हिरव्या चाऱ्यातून ते सगळं त्यांना भेटतं. अच्छा, आता ही सुबाबुळ आहे का? आता ही सुबाबुळ. बर. ही जी सुबाबुळ आहे ही आपण 3 वर्षापूर्वी लावलेली. ही सुबाबुळ प्लस याच्यात आपण तुती दोन्ही मिक्स लागवड केलेली आहे. इकडे या पुढे दाखवतो. हे बघा, आता ही तुती म्हणजे कमी क्षेत्रात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा चारा भेटतो. आता ही जी सुबाबुळ आहे ही 20 गुंठ्यात लावलेली आहे आपण. बर. टोटल 20 गुंठ्यात याची लागवड केलेली आहे. सुबाबुळीमुळं शेळ्याची वजन फास्ट वाढतात. सुबाबुळीत कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळं शेळ्यांची हाडं बळकट होतात आणि पिल्लाची वजन वाढ फास्ट होते. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, सुबाबुळ हा चारा असा आहे 0 मेंटेनन्स. याला कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स नाही. हे झाड असं आहे 3 वर्ष जरी पाऊस नसला तर हे झाड मरत नाही. पाऊस पडला का परत याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे सुबाबुळ शेतकऱ्यासाठी, शेळी पालकासाठी एक म्हणजे 0 मेंटेनन्स मधला चारा आहे आणि पूरक चारा आहे. बरोबर. हा चारा आपण 8 दिवस लेट बी कापला तरी काही फरक होत नाही आणि 8 दिवस लवकर बी कापला तरी पण काही फरक होत नाही. मेथी घास हा आवडीचा चारा आहे. चाऱ्यातला राजा म्हणून ओळखला जातो मेथी घास. बरं, किती सर आता इथं साधारण मेथी घास? आता हा 34 गुंठे मेथी घास आहे. शेळी पालन करत असताना चारा किती महत्वाचा आहे? आता या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलंय की जवळपास 4 ते 5 प्रकारचा हिरवा चारा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 20 गुंठ्यामध्ये अगदी सुबाबुळ असेल आणि तुती, त्याच्यानंतर अगदी 34 गुंठ्यामध्ये या ठिकाणी त्यांनी मेथी घास केलेला आहे. शेळी पालन करत असताना हिरवा चारा असो किंवा सुका चारा असो, तो तुमच्या अगदी घरचा हवा, म्हणजे तुम्ही तो घरच्या घरी तयार केला पाहिजे, तरच तुमचं शेळी पालन या ठिकाणी फायदा जाणार आहे. आणि आता मी ज्या जमिनीत उभा आहे, तुम्ही हा जर मेथी घास पाहिला तर जवळपास याची साईज तुम्ही इतर ठिकाणी पाहत असलेल्या साईज पेक्षा जास्त आहे. आता त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी या ठिकाणी सांगताना सांगितलं की लेंडी खत, म्हणजे शेळी पालन करत असताना फक्त विक्री असेल किंवा कठीण मार्केटच नाही, तर तुमच्याकडे जर शेती असेल आणि त्याला जर तुम्ही लेंडी खत देत असाल, शेणखत देत असाल, तर एकतर तुम्ही रासायनिक खतापासून मुक्त होणार आहेत आणि तुमच्या शेतीतलं उत्पादन देखील वाढणार आहे. म्हणजे दूध असेल, कटिंग मार्केट असेल किंवा लेंडी खत असेल, तुम्हाला 3 ते 4 प्रकारचं उत्पादन या ठिकाणी किंवा उत्पन्न शेळी पालनातून पाहायला मिळतं आपल्याला. सर, आता अगदी तुम्ही हिरव्या चाऱ्याबद्दल सांगितलं, तर सुक्या चाऱ्याबद्दल सांगा. सुक्या चाऱ्यात साहेब आपण तुरीचं भूस वापरतो. आता विषय असा आहे, आमच्याकडे पूर्ण बागायती भाग असल्यामुळे तुरीचं प्रमाण अजिबात नाही. तर आपण काय करतो, एक साधारणपणे आपण वर्षाला एक 25 ते 30 टन तुरीचं भूस स्टॉक करतो. त्या 25-30 टनामध्ये 10 टन आपण लोकल घेतो. लोकल म्हणजे आपल्या फार्म पासून 40-50 किलोमीटर लांब. आणि जे बाकीचं काय साधारणपणे एक 15 ते 20 टन ते आपण कर्नाटकवरून मागवतो. म्हणजे बेळगावचं तुरीचा भुसा. तुरीचा भुसा. कारण ते सीझनला आपल्याला थोडं कमी रेट मध्ये बसतं, आउट सीझन मध्ये त्याचे रेट वाढते. त्याच्यामुळे आपण ते वर्षाचा एकदा स्टॉक करून ठेवतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या 2 मजली शेडच्या अगदी ग्राउंड लेवलला उभा आहेत, म्हणजे जमीन लेवलला, आणि वरती शेळ्या आहेत. सरांनी आपल्याला जसं सांगितलं अगदी की शेळ्यांची जी विष्ट आहे, अगदी मूत्र असेल किंवा लेंड्या असतील, त्या खाली पडतात आणि तेच कोंबड्यांचं खाद्य म्हणून कोंबड्या खातात. आता याच्यामुळे काय होतं एकंदरीत, तर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जवळपास 35 ते 40% बचत होती, ज्यामुळे कोंबडी पालन परवडलं जातं. आता विशेष म्हणजे डबल मजली शेडचा हा फायदा आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर भरपूर प्रमाणात गावरान कोंबड्या येतात. सर, साधारण किती कोंबड्या आहेत? सर, ते 1100 पक्षी आहेत सगळे 1100. आणि दुसरी गोष्ट, मला तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारला, आपण याच्यात निमगावरान किंवा मग बाकी दुसरे पण पक्षी याच्यात टाकू शकत होतो, पण आपण प्युअर गावरानच का टाकले? कारण गावरान पक्षात इम्युनिटी पॉवर जास्त असते. बरोबर. आणि इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळं ते घाणीत राहू शकते. कारण गावरान कोंबडीला ही उकंडे वळून खायची सवय असते. त्याच्यामुळे आपण प्युअर गावरान टाकले. गावरान पक्षी मी बऱ्याच ठिकाणी बघितले, पण मला थोडी क्रॉस ब्रीड वाटली. कारण आपल्या महाराष्ट्रात काय झालंय, गावरानचे